एनडीएची बैठक होतीये, बैठकी जेपी नड्डा यांच्या घरी होती, बैठकीसाठी शिवसेनेच्या वतीनं तुम्ही उपस्थित राहताय, काय अधिकची माहिती? नाही, आज म्हणजे एनडीए पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जो काही आमचे एनडीएतला मोठा घटक पक्ष आहे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जयप्रकाश नड्डाजी यांच्या घरी आज एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक त्या ठिकाणी बोलावली आणि आज या बैठकीसाठी आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी मला त्या ठिकाणी बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी सांगितलेलं आहे। असं काही फार मोठे विषय आजच्या बैठकीमध्ये नाही आहेत, पण एक सर्व एनडीएमध्ये जेवढे काही मित्रपक्ष आहेत त्या सगळ्या मित्रपक्षांनी कधीतरी बसलं पाहिजे, आपल्या विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजेत आणि त्यातून काही ते असतील सूचना असतील त्या सूचनासुद्धा सगळ्या पक्षांना याच्यामध्ये दिल्या जातील आणि त्याची अंमलबजावणी पुढच्या काळामध्ये सर्व एनडीएचे जेवढे घटक पक्ष आहेत त्यांनी एका विचारानं सर्व ठिकाणी काम करावं, अशा निमित्तानं त्या बैठकीचं आज आयोजन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दा असेल की ज्यावरून संसदेमध्ये मोठा गोंधळ झाला होता, तो असेल वन नेशन वन इलेक्शन, या सगळ्या अनुषंगाने चर्चा होईल किंवा आगामी रणनीती ठरवली जाईल, काही चर्चा होऊ शकते का? हे बघा, आता तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये जो काही संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर विशेष करून काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी जे काही चालवलेलं आहे ते निश्चित माननीय भारतीय जनता पक्षाचे आमचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या शब्दाची मोडतोड करून समाजामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम विशेष करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्या ठिकाणी करत आहेत। आपण त्या ठिकाणी पाहिलं परभणीची घटना, त्या परभणीच्या घटनेमध्ये सुद्धा हे सिद्ध झालेलं आहे की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीसमोर ठेवलेली संविधानाची जी प्रत होती तिला जे काही हानी पोहोचवण्याचं थोडं काम केलं तो एक माथे फिरू त्या ठिकाणी होता, मनोरुग्ण होता आणि तो पकडलाही गेला होता आणि त्याच्यावर पोलीस कारवाईसुद्धा करत होते, पण तरीसुद्धा सामाजिक वातावरण त्या ठिकाणी चिघळलं आणि त्यानंतर पोलीस कोठडीमध्ये त्या ठिकाणी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर राहुल गांधी त्या ठिकाणी भेटायला गेले आणि त्यांनी जे व्यक्त केलं की तो दलित होता म्हणून त्या ठिकाणी त्याला मारल्या गेलं, संविधानाचा त्या ठिकाणी अपमान तो संरक्षण करत होता म्हणून त्याला मारल्या गेलं। म्हणजे मला वाटते काँग्रेससारख्या एवढ्या वरिष्ठ नेत्यानं समाजामध्ये धुळी पसरवण्याचं काम त्यांनी करू नये। निश्चित महाराष्ट्राचं वातावरण चांगलं आहे, आता महाराष्ट्रामधलं सरकारही त्याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवून सर्व लोकांवर कारवाई करेल। आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचणार आहेत, उद्या सदिच्छा भेट देणार आहेत राजधानी दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहपरिवार भेटणार आहेत। नाही, आपण पाहिलं असेल की मागच्या 2.5 वर्षामध्ये सातत्यानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाही माननीय शिंदेसाहेब हे वारंवार या ठिकाणी दिल्लीला येऊन माननीय पंतप्रधान असतील, माननीय अमित शहाजी असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असतील यांच्या संपर्कामध्ये राहून महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या हिताच्या योजना, महाराष्ट्राच्यासाठी जास्तीत जास्त निधी केंद्र सरकारकडून कसा आपल्याला नेता येईल, महाराष्ट्राचा विकास चांगला कसा करता येईल यासाठी ते येत होते। आजही ते या ठिकाणी ते उद्या पंतप्रधान असतील, अमित शहाजी असतील यांना भेटून महाराष्ट्रासाठी निश्चित काही निधी किंवा काही चांगल्या योजना राबवण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन सहकार्य हे त्या ठिकाणी घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठीच ते येते। ठीक आहे। या ठिकाणी एक मेडिकल कॉलेज येणार होतं, मात्र 10 मेडिकल कॉलेज मंजूर झाले, 11वं कॉलेज मंजूर झालं नाही। भाजपच्या वतीने एका नेत्याने फोन केला आणि हे मेडिकल कॉलेज मिळालं नाही असा आरोप केला जात आहे, तुमचं काय मत आहे? नाही, हे बघा, जी माझी माहिती आहे की त्याच्यामध्ये महाराष्ट्रांनी जे काही प्रपोजल या ठिकाणी मेडिकल कॉलेजच्या संदर्भामध्ये पाठवलेले होते, सुरुवातीपासून मी त्याच्यामध्ये बारीक लक्ष ठेवून होतो की महाराष्ट्रात सगळेच्या सगळे मेडिकल कॉलेज हे सुरू झाले पाहिजे, पण हे कॉलेज बहुतेक जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणीच आपण सुरू करत होतो महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणी, पण काही ठिकाणी अनेक तांत्रिक अडचणी होत्या, अनेक ठिकाणी तिथे फॅकल्टीज नव्हत्या, प्राध्यापक नव्हते, अध्यापक नव्हते आणि ते मिळत नव्हते वारंवार जाहिराती देऊनसुद्धा, आणि म्हणून ज्या ठिकाणी त्याची पूर्तता झाली त्या सगळ्या 10 ठिकाणाला केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून मान्यता मिळाली। जे कोणी आपण म्हणताय अहिल्यादेवी नगरच्या बाबतीमध्ये तर निश्चित तिथं काही त्रुट्या असतील म्हणून ते राहिलं असेल, पण मी स्वतः त्यामध्ये लक्ष घालून
महाराष्ट्रामध्ये आणखीनही जास्तीचे मेडिकल कॉलेज कसे उघडतील यासाठी आमचा सुद्धा प्रयत्न आहे.